नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण आज बघणार आहोत कटोरीमध्ये ब्लाऊज कटिंग. तर 39 चेस्ट आहे कटोरीमध्ये, आपण त्याची कटिंग करणार. तर सविस्तर माहिती आहे. तर तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट करा. हर एक कमेंटचं उत्तर आपण लवकर देतोय. तर कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या, तुम्हाला कसली पण स्टिचिंग असू द्या, त्याबद्दल जरी तुम्ही प्रश्न केले तरी पण आपण उत्तर देऊ. कारण प्रॉब्लेम काय होतोय, जे माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊज येतात, जे काही शिवायला येते मी तुम्हाला शेअर करते. तर वन पीस असू द्या, फ्रॉक असू द्या, पंजाबी ड्रेस असू द्या, टॉप असू द्या, काही पण असू द्या, जरी तुम्ही कमेंट केली तर आपण त्याच्यावर पण नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर फेसबुकला चांगला सपोर्ट आहे, सपोर्ट करताय तुम्ही. तर तसं यूट्यूबला पण करा. तर यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने, आणि फेसबुकला चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. तर दोन्ही चॅनल एक सोबत घेऊन चला. आणि जेवढं तुम्ही कमेंट करता आणि लाईक करता तेवढं माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. कारण भरपूर सारी मेहनत लागते. मेहनत म्हणजे डबल लागते. एवढ्या वेळामध्ये माझं अजून एखादा ब्लाऊज होऊ शकतो, पण हर एक काम तुमच्यासाठी पण केलं जातं आहे. तर सगळ्यांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर चला कंटिन्यू बघा. का मी 39 39, 38, 40 तुम्ही 3 ब्लाऊज एकसोबत ह्या मापानुसार कटिंग करू शकता. तर कस्टमरने एकच पहिल्यांदा ब्लाऊज टाकलेला, का त्यांना फिनिशिंग पाहिजे अगोदर व्यवस्थित येते का नाही, आणि नंतर मग ते बाकीचे ब्लाऊज टाकणार. तर मग आपण अस्तरचाच ब्लाऊज आहे हा, तर आपण याची कटिंग करू. तर हा आहे कस्टमरचा ब्लाऊज पीस नीट लक्षात ठेवा. कारण बरेचसे ब्लाऊज मी झाल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवते. याचं आहे अस्तर. आता आपण ज्यावेळेस अस्तरवर कटिंग करतो तर मग मी 1-1 मीटरचेच अस्तर कटिंग करते, कारण आपल्याला याच्यामध्ये डबल कटोरी काढावी लागते. बराचसा कपडा वाया जातो. 80 पॉईंटमध्ये पुरत नाही, म्हणून मग मी सरसगट 1-1 मीटरचा कपडा आणते ज्यावेळेस आपल्याला अस्तरवर कटिंग करून दाखवायचे असते. तर कंटिन्यू करा. परत एकदा बघा तुम्ही. आता सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू. 14.5ची उंची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची 14.5 इंचाची, म्हणजे ब्लाऊज हा शिवून 13.5वर होऊन जातो. आता 13.5वर म्हणजे कस्टमरला उंची 13.5 लागते शिवून, म्हणून आपण 14.5 घेतला. तर तुम्ही उंचीला 16 इंच घेऊ शकतात. उंचीमध्ये जरी बदल झाला तर शोल्डरमध्ये आणि मोंड्यामध्ये कधीच बदल होत नाही. उंचीला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात, आणि गळा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तुम्हाला लहान लागतोय, मोठा लागतोय त्यानुसार. आता ही झाली आपली 13.5ची उंची. आता आपल्याला जवळजवळ 39 आहे चेस्ट. तर आपण काय करूया, 5.25 इंच शोल्डर टाकूया, आणि मोंड्यासाठी जवळजवळ 5.5 5.25 जरी घेतलं तरी ठीक आहे, 6 इंच जरी घेतलं तरी ठीक आहे. आता आपण चौथा भाग काढू 39चा. चौथा भाग निघलाय 10 इंचाला 2 पॉईंट कमी आहे, तर आपण त्यानुसारच घेऊ जेवढा आपल्याला चौथा भाग आलाय, आणि 2 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवू. आता 11.5 इंच आणि 2 पॉईंट वरती आलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, कंबर आहे 32चा चौथा भाग येतो 8 इंच. तर 8 इंचावर आपण 1 पॉईंट दिला, 1 इंच आपला टक्ससाठी गेला, आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन गेले. अशा पद्धतीने अर्धा इंच पाठीमागं आले. याने काय होतं, मोंड्यामध्ये फिटिंग व्यवस्थित येऊन जाते. 1.5 इंच आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे मोंड्याला आकार देण्यासाठी, आणि 1 इंच फ्रंट भाग घ्यायचा आहे. बघू शकतात. आता आपण गळा घेऊया. गळा घेतला आपण 2.5 इंचाचा. गळा 2.5 झाल्याच्या नंतर आता 10.5 इंच आपण गळा टाकला, तर शिवून हा 10 इंचाचा होऊन जातो. वरती 2.5 घेतले तर खाली आपण 3 इंच घेऊया.
अशा पद्धतीने आता आपण याची करू कटिंग. काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा. डाऊटनुसार आपण तुमचे डाऊट सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्ही एक सोबत 38, 39 आणि 40 याच्यामध्ये ब्लाऊज कटिंग जर केलं तर एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसून जाईल. हा झाला आपला पाठीचा भाग काढून. तर सेम पद्धतीने आपल्याला फ्रंट भाग आता काढण्यासाठी काय करायचं आहे, अशा याने ठेवून घ्या. जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे. जसं आहे तसंच पूर्ण आखून घ्या. आणि आता मोंढ्यासाठी आपण अर्धा इंच, समोरचा जो फ्रंट मोंढा आहे अर्धा इंच तरी पुढच्या बाजूने खोल आकाराला पाहिजे. अशा पद्धतीनं आता आपण काय केलं, आपलं शोल्डर जेवढं घेतलं त्यानुसार आपण शोल्डर चेक करायचं आहे. अगोदर 5.5 घेतलं, 5.5 आहे. आणि 2.5 इंच गळा घेतला, गळा 2.5 इंच आहे. जवळजवळ आपण 7 इंच गळा घेतला आहे पुढचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. नंतर आपण गळ्याला आकार देऊन घेतला. आकार देऊन झाल्याच्या नंतर आपण बघूयात आता क्रॉस पट्टी. तर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची इकडच्या बाजूने 2.25 इंच घेते मी. इकडच्या बाजूने 2च घेणार, कारण आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंच तरी जास्त घ्यायचे. तर ही क्रॉस पट्टी कमी पडू नये याच्यासाठी आपण 1.5 इंच जास्त घेतले. जे नवीन आहेत त्यांनी अगोदर जुने व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि कधी पण एका व्यक्तीची कटिंग जर आवडली तर कंटिन्यू त्याच व्यक्तीचे व्हिडिओ पाहत राहा, म्हणजे तुम्हाला त्यांची पद्धत लक्षात येऊन जाईल. आता आपण क्रॉस पट्टी झाली आपली काढून. आता आपण कटोरी काढूया. कटोरी घेऊया आपण 5.5 इंचाची. साडेपाच इंचाची आपण कटोरी घेतली. इथपासून आपण माप घेऊया. 2.25 किंवा 2.5 इंच येईल अशा पद्धतीने माप घ्या. तर बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने आपली कटोरी निघली. म्हणजे कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग अस्तरवर कशी केली पाहिजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगितले. तर मी कुठेही व्हिडिओ एडिट केलेला नाही आहे. जे मी तुम्हाला दाखवते अगदी सविस्तर माहिती सांगितली. आणि कुठेही व्हिडिओ फास्ट केलेला नाही. फास्ट जर केला तर लक्षात येत नाही, म्हणून मग मी जे कटिंग करते आणि डायरेक्ट मी तसंच अपलोड करते. अशा पद्धतीने पाहू शकतात ही कटिंग झाली कटोरीमध्ये. आता मी तुम्हाला दाखवते कटोरी वाढवायची कशी. चला तर आता हे जे जास्त झालेलं कटोरीचा भाग आपण हा कट करून टाकू. आता कट केल्याच्या नंतर आपण पहिली हा जो उरलेला कपडा आहे याच्यामध्ये आपण पहिली बाही कटिंग करू. कारण मी सिंगल याच्यावर मी तुम्हाला दाखवते बाही कटिंग, कारण आपल्याला कपडा पुरला पाहिजे. आता घडी आपल्याला कशी घ्यायची आणि किती घेतली पाहिजे, तर याच्यासाठी आपण पाठीचा भाग उचला किंवा हा मोंड्याचा जरी उचलला तरी चालते. तर आता हा किती आहे आपल्याला चेक करायचं आहे. जवळजवळ 8.5 इंच धरला तरी पण चालते, कमी पडायला नको. जास्त झालं तर कट करता येतं. म्हणजे आपल्याला पूर्ण 10 इंचाची घडी लागते.
10 इंचाची घडी घेतली. आता घडी आहे कितीची? 8.5ची. बरोबर. 8.5वर आपण एक मार्किंग करू आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन जास्त घेतली. आता जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये आता बाही आहे कस्टमरची 5 इंच. 5 इंचामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचे. आता मी थोडंसं एकसारखं करून घेते कारण इथं थोडंसं मला कमी जास्त कपडा वाटतोय. तर ह्या लाईनपासून मी 6 इंचावर एक मार्किंग केली. बरोबर. 6 इंचावर एक मार्किंग केल्याच्या नंतर ही लाईन आपली सरळ आखून घेतली. आता मग आपल्याला इकडच्या बाजूने 3 इंच आपण अशा पद्धतीची लाईन आखून घ्यायची. नंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता हा झाला आपला बाहीचा आकार. आता बाहीचा आकार झाल्याच्या नंतर आपल्याला दंडघेर किती आहे ते चेक करायचं आहे. दंडघेर आहे 7 इंच. 7 इंचामध्ये तुम्ही लुझिंगसाठी 1.5 इंच ठेवा, 2 इंच ठेवा, ते तुमचं आवडीनुसार. ही लाईन आपल्याला इथं टच करायची आणि ही मार्किंग इथं. आता आपण याच्यामध्ये दोन्ही बाजू कशा पद्धतीने आपण कट केल्या पाहिजे. तर मी जो समोरचा मोंडा आहे तो मी शिवताना कट करते. तुम्हाला मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, दाखवते पण का मी बाही जोडल्याच्या नंतर कट करते. बाही जोडताना अगोदर कट करत नाही कारण पहिल्यापासून सवय लागून गेली. नवीन असताना माझ्याकडून मिस्टेक होऊन जायची. पाहू शकतात ही आपली बाही झाली. तर मी मधला पॉईंट कट करते आणि नंतर मग आपल्याला आता दुसरी बाही काढायची. तर हा जो कपडा उरला आहे हे जसं आहे तसं मी याला ठेवून इथं ठेवते आणि जसं आहे तसं याच्यावर मग आपल्याला कटिंग करूया. दम्माने व्हिडिओ होत असेल तर तसं सांगा, व्हिडिओ एडिट करून टाकला जाईल. आणि तुम्हाला जर असं आवडत असेल तर असं सांगा कारण जे मी कटिंग करते मी तुम्हाला दाखवते. कुठेही मी एडिट करत नाही. परत एकदा सांगते, जर तुम्हाला फास्ट लागत असेल किंवा कमी वेळात समजून लागत असेल तर मी तसं पण करू शकते. आता ही झाली आपली बाही कट करून दोन्ही साईडची. आता आपण याच्यामध्ये कटोरी कशी वाढवायची ती बघूयात. आता कटोरीसुद्धा मी सिंगलच काढणार आणि नंतर मग आपण दुसरी कटोरी काढू कारण थोडंसं जॉईंट द्यावं लागेल. 1 मीटर कपडा असून पण थोडंसं प्रॉब्लेम वाटतोय पुरतोय की नाही. तर जसं आहे तसं आपण अगोदर आखून घेऊ. मी जेवढे व्हिडिओ आहेत तेवढ्या याच्यामध्ये मी बाही कटिंग सोबत दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं मग पूर्ण ब्लाऊज झाल्याच्या नंतर बाही कटिंग ही दाखवायलाच पाहिजे. आता इथपासून आपल्याला तिरकं 1 इंच घ्यायचं म्हणजे ही लाईन परफेक्ट आहे. इथपर्यंत 1 इंच. इथं थोडंसं मी बाहेर आले. नंतर आपल्याला इथं ही जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि हे जे 1 इंच आले नंतर आपल्याला हा भाग थोडासा वरती घेऊन याला जॉईंट करायचं आहे. तर एकदम परफेक्ट अशी कटोरी बसून जाते. अजिबात कुठंही कमी जास्त होत नाही. आणि आता ही आपली जी छोटी कटोरी होती मी ती उचलली, याचा मधला सेंटर काढला आणि नंतर हिला 1 इंच आपण खाली घेतले. 1 इंच एकदम परफेक्ट आहे. नंतर आपण याला जोडून घेऊ. अशा पद्धतीने ही कटोरी निघली. तर आपण याची कटिंग करू. आता कटिंग पण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते का ह्या कटोरीचा शेप किती सुंदर आलाय. तर पाहू शकतात तुम्ही. आता आपण काय करायचं आहे 1.5 इंच इकडच्या बाजूने ठेवायचं आहे. मग
आणि 1.5 इंच इकडच्या बाजूने ठेवायचे, म्हणजे हा टोटल 3 इंचाचा टक्स होऊन जातो. आता वरती आपल्याला 3 इंचापर्यंत घ्यायचं आहे. आपण या खालपासून धरले इथपर्यंत, नंतर मग आपण असं मोडपून घेऊया. पाहू शकतात अशा पद्धतीने ही कटोरी पूर्ण झाली. म्हणजे 39, 38 आणि 40 तिन्ही साईजला ही कटोरी वापरू शकतात. आणि तुम्हाला कटोरी कशी वाटली नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. आता अस्तरचा ब्लाऊज कट कसा करायचा ब्लाऊज पिसावर मी तुम्हाला याच्या अगोदरचे पण व्हिडिओ दाखवलेत. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.